सूरज चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी, छावा क्रांतीवीर सेनेचा जोमदार आवाज। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी छावा क्रांतीवीर सेनेने केली आहे। लातूर येथे छावा सेनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी खासदार सुनील तटकरे यांना निवेदन दिल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अमानुष हल्ला करण्यात आला। या घटनेचा निषेध म्हणून नाशिक शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर छावा सेनेने जोरदार जोडे मारो आंदोलन केलं। यावेळी सूरज चव्हाण यांच्या प्रतिमेला प्रतिकात्मक चपलांनी मारून संताप व्यक्त करण्यात आला। यानंतर छावा सेनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट इशारा देत म्हटले, सूरज चव्हाणचा तात्काळ राजीनामा घ्या व त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा, अन्यथा छावा सेना महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारेल आणि त्याची जबाबदारी संपूर्णपणे तुमच्या पक्षावर राहील। सेनेचे म्हणणे आहे की निवेदन देणे हा लोकशाही हक्क आहे आणि त्यावर हिंसक हल्ला करणे म्हणजे लोकशाही व्यवस्थेवर घात आहे। अन्यायाच्या विरोधात लढा हेच आमचं ब्रीद असून शांततेचा मार्ग सोडून अन्यायाला प्रत्युत्तर देण्याची वेळ आल्यास छावा सेना मागे हटणार नाही असा निर्धार यावेळी करण्यात आला। या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष आशिष हिरे, नवनाथ शिंदे, महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। S9 TV न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।